धर्मो रक्षती रक्षिताः, अर्थात जो धर्माचे रक्षण करतो त्याचे रक्षण साक्षात ईश्वर करतात. नमस्कार, जेतू जेतू इंदुराष्ट्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपण लहानपणापासून ऐकत आलोय कौसल्यानंदन राम, देवकीनंदन श्रीकृष्ण. का आईचं नाव अगोदर का घेतलं जातं? कारण माता हीच अपत्याची निर्माताही असते. ती आपल्या मुलांना या जगात टिकवण्यासाठी, त्यांचा निभाव लागण्यासाठी त्याला निर्माण करत असते, त्याचे व्यक्तिमत्व घडवत असते. त्यासाठी जे शिक्षण हवं असतं ते पूर्वीच्या माता देतही होत्या. पण आता काय बदलले? आता बाळ रडत असेल तर पटकन त्याच्या हातात मोबाईल दिला जातो आणि त्याला गप्प केलं जातं. खरं तर चूक आई वडिलांचीच आहे. आपण आपल्या मुलांना खूप काही नाही पण छोट्या छोट्या गोष्टी तर शिकवल्याच पाहिजेत. इतर धर्मातील छोट्या छोट्या मुलांना मात्र त्यांच्या धर्मग्रंथातील बारीक सारीक गोष्टी माहीत असतात. तर तुम्हाला नाही वाटत का की आपल्या मुलांना पण किमान गीतेचा एक श्लोक तरी माहीत असावा? कमीत कमी एवढं तर माहीत पाहिजे की गीतेमध्ये किती श्लोक आहेत, किती अध्याय आहेत. बरं ठीक आहे, जाऊ द्या. आपले पुराण किती आहेत, आपले धर्मग्रंथ किती आहेत हे तर आपल्या मुलांना नक्कीच माहीत पाहिजे ना. आणि आजच्या आईला हे मात्र आपल्या मुलांना सांगायला नकोय. का? कारण तिला आपल्या मुलांना मॉडर्न बनवायचे. छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा ना. देवाला नमस्कार कसा करावा, जेवणाच्या अगोदर श्लोक म्हणायला सांगा. त्या बालकाला याची जाणीव करून द्या की आपल्याजवळ जे काही आहे ते सर्व शक्तिमान परमेश्वराच्या कृपेनेच आहे. हे त्या बाळाला कळू द्या ना. आपल्या पिल्लांना संस्कार देण्याचं काम फक्त आई बाबाच योग्यरित्या करू शकतात. दुसरे कोणीही हे काम उत्तमरित्या करू शकत नाही. मोठं होऊन आपली लेकरं जर चुकीच्या दिशेला जात असतील तर त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार असू. जेव्हा एखादी मुलगी लव जिहादमध्ये अडकली जाते तेव्हा त्या मुलीला वाईट ठरवलं जातं. पण एकदा स्वतःला विचारून पहा की तुम्ही कधी तिला धर्मशिक्षण दिलंय का? तिला गार्गी बनवण्याचा कधी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केलाय का? केलाय तुम्ही प्रयत्न तिला गायत्री बनवण्याचा? नाही ना. मग हे तर होणारच होतं. म्हणूनच सर्व मातापित्यांना विनंती आहे की आपल्या अपत्यांना धर्माभिमानी बनवा. त्यांना घरातूनच धर्मशिक्षणाचे धडे द्या. स्वावलंबी बनवा. आणि लक्षात ठेवा, श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे धर्मो रक्षती रक्षिताः, म्हणजेच जो धर्माचे रक्षण करतो त्याचे रक्षण साक्षात ईश्वर करणारच आहेत.